नमस्कार. दिनांक 3 जून. कथेचं शीर्षक आहे रिकब में पाव और ब्रह्म बताओ. माशाळ गावचा जगप्पा स्वामींचा मठ गावापासून दूरच होता, म्हणून गावातल्या एका देवळात जगप्पा स्वामींची पुण्यतिथी त्यांच्या शिष्यगण करीत असे. महाराज त्या गावातील दुसऱ्या देवळात उतरले आहेत असे समजताच महाराजांना निमंत्रण गेले, पण मध्यरात्रीच्या भोजनास महाराज गेले नाहीत. सेवेकरी मात्र जेवून आले. महाराजांनी ब्राह्मणांच्या उष्ट्या पत्रावळी मागवल्या, त्या सेवेकऱ्यांकडून रिकीबीतून काढवल्या आणि त्यांचा होम केला. तिकडे ज्यांची पाद्यपूजा केली जात असे त्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ब्राह्मणाकडून महाराजांची पाद्यपूजा होत असल्याचे दृश्य सर्वांना दिसले. पवन नावाचा एक राजा होता. तो साधू संतांना बोलावून ब्रह्म दाखवण्याविषयी फरमावीत असे. ब्रह्म न दाखवणाऱ्या साधू संतांना तो विहिरी तळी खोदण्याच्या सक्त मजुरीवर पाठवत असे. संत मुकुंद राजांना हे समजले. ते राजाकडे गेले. आपण तुला ब्रह्म दाखव असे ते म्हणाले. पवन राजा शिकारीला जाण्याच्या गडबडीत होता. रिकिबीत एक पाय ठेवून घोड्यावर बसण्याच्या तयारीत असतानाच त्यांनी मुकुंद राजांना विचारले, ब्रह्म न दाखवल्यास काय होईल ते ठाऊक आहे ना? मुकुंदराज हो म्हणाले. राजाने मग केव्हा ब्रह्म दाखवता असे विचारले. मुकुंदराज म्हणाले, आता या क्षणीच तुला ब्रह्म दाखवतो असे म्हणून त्यांनी राजाच्या हातातील चाबूक घेतला व रिकिबीत पाय ठेवून उभ्या असणाऱ्या राजाच्या पाठीवर फाडकन तडाखा हाणला. त्या सरशी उभ्या उभ्याच राजा देहपान हरपून भाव समाधीत गेला. तो 3 रात्रीपर्यंत तसाच होता. 4थ्या दिवशी तो भानावर आला. त्याने मुकुंद राजाचे पाय धरले. अटकेत ठेवलेल्या सर्व साधू संतांची सुटका करण्यास मुकुंद राजांनी राजास सांगितले. ही एक योगशास्त्रातील रूपक कथा आहे. पवन राजा हा प्राणरूप जीव आहे. नरदेहाच्या जंगलात तो रोज विषय विकारांच्या शिकारीला जातो. त्यातच त्याला आनंद वाटतो. अहंकारी असल्यामुळे सुविचार, सुसंस्कार, सत्संग, नानाविध भक्ती, यमनियमादी अष्टांग योग या सर्वांना तो आपल्या दावणीला बांधतो आणि ब्रह्मदर्शनाचा आग्रह धरतो. परंतु यासाठी आवश्यक असणारे साधन चतुष्टय म्हणजे विवेक, वैराग्य, क्षम, दम आणि मुमुक्षुता त्याचकडे नाही. त्यामुळे त्याला ब्रह्मदर्शन घडणे शक्य नाही. तथापि तो त्यासाठी सत्संगादी संत मंडळींना दोषी ठरवून त्यांची अवहेलना करतो. हा प्राणरूप जीव एकदा वासना वृत्तीच्या घोड्यावर स्वार होण्यासाठी मनाच्या रिकिबीचा आधार घेत असतानाच सद्गुरू त्याला विवेकाचा चाबूक मारतात. त्या क्षणीच जीव आपला अहंभाव हरपून ज्ञानरूप अवस्थेत जातो. रूपक कळावे म्हणून पवन राजाची गोष्ट सविस्तर सांगितली. महाराजांची प्रस्तुतची लीला अशीच रूपकात्मक आहे. त्यातील काही विशेष गोष्टी ध्यानात येतात त्या अशा: 1. उष्ट्या पत्रावळी मागवल्या. 2. त्या रिकिबीतून काढवल्या. 3. त्यांचा होम केला. 4. परिणामांती पाद्यपूजेचा प्रसंग दूरच्या ठिकाणी असणाऱ्या जगप्पा स्वामींच्या शिष्यांना दृश्यमान झाला. महाराजांचे खरे रूप त्यांना कळले. ते एका परीने ब्रह्मदर्शनच होते. आता यातील रहस्य जाणून घेऊ. जगप्पा स्वामींच्या मठात वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध व ब्राह्मणांची पाद्यपूजा करण्याचा प्रघात होता. जगप्पा स्वामींच्या पुण्यतिथीला या पाद्यपूजा केल्या जात. अशा त्या ब्रह्मनिष्ठांच्या उष्ट्या पत्रावळी महाराजांनी मागवल्या. त्या रिकिबीतून सेवेकऱ्यांकरवी काढवल्या. रिकीब ही घोड्यावर स्वार होण्याची आधार पायरी असते. घोड्यावर स्वार होणे म्हणजे श्वासरहित हंसजय अवस्था हे मागेच आपण पाहिले आहे. रिकीब ही कुंभकाची अवस्था असते. तिच्या अभ्यासाने सहज कुंभक सिद्ध होतो, कारण श्वास आत उदर नाभीपर्यंत रोखण्याचा कालावधी जसा वाढेल तसा तो बाहेरही रोखण्याची क्षमता वाढते. सहज कुंभक हाच बाह्य कुंभक. हा बाह्य कुंभक म्हणजे श्वासरहित अवस्था. याच अवस्थेत ब्रह्मसुखात वावरणे शक्य असते, कारण त्या अभ्यासाने सत्वगुणावरील रज तमाचे आवरण नष्ट होते. सत्वगुण उज्ज्वल झाला की मनाची धारणा शक्ती वाढते. त्यामुळे ज्ञानेंद्रिये चित्ताशी एकरूप होतात. ज्ञानेंद्रिये चित्ताशी एकरूप झाली की विषय विकारांचा संबंध तुटतो. हाच प्रत्याहार होय. इंद्रियांवर जय मिळवणे हे समाधी अवस्थेचे प्रवेशद्वार असते. शक्तिपात योगाने चित्ताची एकाग्रता लवकर साध्य होते. मुकुंद राजांनी विवेकरूप चाबकाच्या पटकाऱ्याने पवन राजास ती अवस्था प्राप्त साध्य करून दिली. यातील रहस्य हेच आहे. आता महाराजांनी काय केले ते पाहू.
महाराज हे योग्यांचे योगेश्वर होते. राजयोग, हठयोग, भक्तियोग, कर्मयोग या साऱ्या योगांचे ते योगेश्वर होते. त्यांचा संकल्परूप शब्द अथवा दृष्टिक्षेपही इष्ट कार्य सहज करून जात असे. या लीलेतूनच किती गोष्टी त्यांनी साधल्या ते पाहण्यासारखे आहे. एक, पुण्यतिथीचा खरा अर्थ त्यांनी समजावून दिला. जगप्पा स्वामींची पुण्यतिथी त्यांचे शिष्य परंपरेने साजरी करत असत. गुरु सदेह असताना त्यांच्या जीवनातील प्रत्येक तिथी ब्रह्मसुखाची, ब्रह्मानंदाचीच असते. प्रत्येक तिथी ही पुण्यवान तिथी या अर्थाने पुण्यतिथीच असते. तरीही जगरहाटीनुसार सद्गुरु ज्या तिथीला देह ठेवतो, मग ती संजीवन समाधी असो, जलसमाधी असो अथवा निर्याण म्हणजे देहत्याग असो, ती तिथे विशेष पुण्यतिथी होते. न भूतो न भविष्यती अशी घटनेची ती साक्ष असते. गुरु हे तत्व असल्याने ते कोठे जात नाही की कोठून येत नाही हे खरे. हम गया नाही जिंदा है हे महाराजांचे बोल आजही खरेच आहेत. पण गुरुने विदेही होण्याची घटना अतिमहत्वाची असते. त्या घटनेचे पुण्यस्मरण करणे हे भक्तांचे कर्तव्यच असते. भजन, पूजन, भोजन या सांप्रदायिक उपचारांबरोबर त्याने केलेल्या उपदेशाचे, साधन मार्गाचे चिंतन मनन करीत भक्तांनी आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करणे अधिक अर्थगर्भ ठरते. हे खऱ्या अर्थाने पुण्यतिथी साजरी करणे होय. जगप्पा स्वामींच्या शिष्यांना हाच बोध महाराजांनी घडवला. 2. जगप्पा स्वामींचे शिष्य वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध असा ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणांची पाद्यपूजा करीत, पण यात केवळ मान देणे किंवा मान घेणे एवढाच उपचार उरला होता. त्या ब्रह्मनिष्ठांहूनही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ब्रह्मतत्व आहे, त्याचा विसर त्या शिष्यांना पडला होता. त्या थोरल्या देवाची म्हणजे ब्रह्मतत्वाची आठवण ठेवावी हा त्यांनी संकेत दिला. ब्रह्मनिष्ठांची पूजा म्हणजे व्यक्तिपूजा नव्हे, ती ज्ञानाची पूजा आहे. ते ज्ञान शिरोधार्य करणे या अर्थाने त्याच्या पायांवर माथा टेकवायचा असतो. सर्वाहून मोठे या अर्थाचे हे ब्रह्मतत्व गुरु असते. यापुढे सारे ब्रह्मज्ञानीही लीन होतात. या दृष्टिकोनातून त्यांनी ते ब्रह्मज्ञानी ब्राह्मणही आपली पाद्यपूजा करीत असल्याचे दाखवले. 3. ब्रह्मनिष्ठांनी ब्रह्मसुखाचे आकंठ भोजन तत्वदृष्ट्या केलेले असते. त्यांच्या अनुभव ज्ञानातून निदान काही शिते वेचून ते उष्टे घ्यावे हे सांगण्यासाठीच त्यांनी उष्ट्या पत्रावळी मागवल्या. त्या रिकिबीतून काढल्या याचा अर्थ सहज कुंभकाद्वारे त्यांनी सिद्धींना पाचारून ब्रह्मदर्शन घडवले. मुकुंद राजांनी चापकाचा फटका मारला तर इथे महाराजांनी सिद्धींचा चमत्कार घडवला. दोन्हीचा परिणाम एकच, विवेक जागृती. उष्टे वेचणे म्हणजे विनम्र भावाने लक्षण आहे. अहंभावाने ज्ञान मिळत नाही. चोखा म्हणे पाटी आली तुमच्या उष्ट्यासाठी अशा विनयाने संत चोखोबांनी ज्ञानाची भिक्षा मागितली होती. परमार्थात विनयी असणे, अहंकार रहित होणे व सांप्रदायिकतेच्या आहारी न जाणे हे महत्वाचे असते. ज्ञानावर कोणा विशिष्ट व्यक्तीचे शिक्कामोर्तब नसते, तशी स्वामित्वाची मोहरही उठवलेली नसते. ते कोणाकडूनही घ्यावे तेच दत्तगुरूंनीही दाखवले आहे. 4. जगप्पा स्वामींचे शिष्य एका देवळात तर महाराज दुसऱ्या देवळात होते. परंतु प्राकाम्य आणि बहुरूप अथवा कामरूप सिद्धींद्वारे त्यांनी हवे ते दृश्य, हवी ती मानवी रूपे उभी केली. जगप्पा स्वामींच्या शिष्यांना समक्ष बोलावून उपदेश केला असता तर माणसाच्या हट्टी स्वभाव धर्मानुसार तो कोणीच मनावर घेतला नसता. पंथ संप्रदायाची झापडे डोळ्यावर असतात, त्यामुळे चांगले सुद्धा धुडकावण्याचा प्रमाद हातून घडतो. तो प्रमाद जगप्पा स्वामींच्या शिष्यगणांकडून घडू नये यासाठी त्यांना हा चमत्कार घडवावा लागला. उष्ट्या पत्रावळीचा होम करण्यामागे 2 उद्देश होते. एक, ज्ञान पचनी पडावे लागते हे दाखवण्यासाठी तो होम होता. दुसरा म्हणजे अहम वैश्वनरो भूत्वा असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. हे उष्टेच काय, पण ज्ञान ज्ञान म्हणून जे तुम्ही मिरवता ते सारेच या वैश्वानरात भस्मसात होऊन जाते. ना द्रष्टा, ना दृश्य, ना दर्शन, राहतो तो फक्त वैश्वानर, तो मीच आहे. ते दोन्ही उद्देश साध्य झाले. चापकाचा फटकारा खाताच पवनराजाचा अहंकार गेला, तसा हा पाद्यपूजेचा प्रसंग उभा करताच जगप्पा स्वामींच्या शिष्यगणांचाही अभिमान लयाला गेला व ते सारे महाराजांकडे दर्शनास आले व त्यांचे चरणी लीन झाले. धन्यवाद.